आपल्याकडे तांब्याची पितळाची भांडी खूप असतात आणि देवाची भांडी असतात, तर ते खूप खराब होतात, घासायला खूप त्रास होतो. तर मी सुरुवातीला दाखवले ते घासल्यानंतर आहे आणि आता हे घासायचे. तर एकदम काळे पडलेले असते ते तसेच राहून जातात. तर यासाठी घेतलेलं मी साहित्य दाखवते तुम्हाला. हे लिंबू सत्व आहे, बाजारात मिळतं, आपण ढोकळ्यासाठी वापरतो ते. आणि 1 चमचा भरून मीठ घेतलं मी. आणि जितक्या प्रमाणात भांडे असतील तितक्या प्रमाणात ते घ्यायचं. आता मी काय केलं, पहिलं त्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता हे सोल्युशन आपण एखाद्या बादलीमध्ये मोठ्या पातेल्यात जर बनवून घेतलं तर आपल्याला ते चोळावं पण लागत नाही. पण मी तुम्हाला व्हिडिओसाठी दाखवायसाठी एका छोट्या प्लेटमध्ये घेतलं आहे, कारण ते मग वरतून तुम्हाला स्पष्ट दिसलं नसतं. तर हे पाणी असं आपण जर बादलीत बनवून ठेवलं आणि त्यामध्ये जर हे बुडवून ठेवलं ना 15-20 मिनिट, तर आपल्याला चोळावं पण लागत नाही. पण आता मी व्हिडिओमुळे तुम्हाला दाखवते. तर हे बघा लगेच किती फरक होतो नुसतं हाताने चोळले. पण ते जास्त भिजवल्यामुळं मला थोडंसं घासावं लागलं. तर म्हटलं चला आता हे मोठं देव ताटातच टाकून घेऊ आणि मग धुवून घेऊ स्वच्छ. तर मी ते लावून ठेवलं सोल्युशन त्या दुसऱ्या तांब्याला. आणि आता एक दुसरा तांब्या घेतला आहे, त्याला पण लावून ठेवते. बघा खालच्या प्लेटमध्ये बघा ते सगळं वरचं निघून चाललं आहे. त्याचप्रमाणे मी आत्ता तांब्याला पण लावून घेतलं आहे आणि हा परत तांब्या चोळून घेते. तर या पद्धतीने जर आपण देवतांब्या किंवा देवताट किंवा आपल्याकडं तांब्याची भांडी असतील ती जर स्वच्छ करून घेतली, तर मग आपल्याला जास्त ती घासावं लागत नाही आणि ती आपले जास्त पिवळे पण पडत नाही. आपण बघा एखाद्या मंदिरात वगैरे गेलो, एखाद्याच तांब्या खूप स्वच्छ असतो, आपला खराब असतो, आपल्यालाच लाज वाटते. तर त्यामुळे मग मी तुम्हाला दाखवायसाठी हे ठेवलं आहे. आता हे ताट एक घासून घेऊ आपण. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ते आपल्याला माहीत नसतात, कारण काही काही गोष्टी अशा असतात जे आपलं काम एकदम सोपं करून देतात. तर मी याला आता चोळून घेते. नंतर थोडंसं घासून पण घेणार आहे, कारण मी त्याला सोल्युशनमध्ये डुबून ठेवलेलं नाही आहे. ते जर आपण डुबून ठेवलं तर बघा आता एवढ्या दोन्ही तिन्ही याच्यात किती फरक दिसतोय. आता ही मोठी कळशी काही काही याच्यात आपला हात पण जात नाही, मग ते तसंच राहतं, खराब होऊन जातं. ते टाकल्या सोल्युशन त्याचा कलर लगेच चेंज होतो. आणि हे सगळं घासून झाल्याच्यानंतर कोरड्या कपड्याने ते पुसून आणि सुकून ठेवून द्यायचं. बघा आता ती कळशी किती स्वच्छ निघाली. आता मी थोडंसं तारीच्या घासणीने त्याला घासून घेते, जे एखादा अर्धा चिकट डाग असेल तो निघून जाईल. तर या पद्धतीने आपले जे घरचे काम आहेत ते आपण जर थोडे सोपे केले ना, तर आपल्याला पण त्रास होत नाही. आणि गृहिणीचा हाच मंत्र असतो की ती काय करते नेमकं आणि ती घर किती स्वच्छ ठेवते आणि काय ठेवते. आणि एक घर स्वच्छ वगैरे असलं किंवा घरातले काही सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागच्या जागी असले तर आपल्याला स्ट्रेस पण होत नाही. आपल्याला काय होतं, मग घरात पसारा असला, राडा असला तर मग आपल्या डोक्यात पण स्ट्रेस राहतो. तुम्ही एक दिवस आवरून बघा, आपले एखादी बेडरूम आवरून बघा आणि एक दिवस ते बेडवर तसंच पसारा ठेवून पहा, तर बघा आपल्याला कसं वाटतं. म्हणजे आपल्या मेंदूला पण स्वच्छतेची सवय असते आणि तो डिक्लेटर केल्याशिवाय आपल्याला पण व्यवस्थित वाटत नाही. आता हे सर्व मी घासून घेतलेत व्यवस्थित, आणि ते जर सोल्युशनमध्ये बुडवून ठेवले असते ना तर व्यवस्थित राहिले असते. तर हे पहा तुमच्यासमोर मी आता भांडे घासून ठेवलेत आणि आता हे कसे निघालेत. तर तुम्ही ट्राय करून नक्कीच पहा. फक्त काय वापरलं त्याला, लिंबू सत्व आणि मीठ. आता हे आहे सिंक. बघा किती दिवसाचं मी व्हिडिओसाठी तसंच ठेवलं होतं, किती खराब झालं आहे. आणि आमचं बोरचं पाणी असल्यामुळे ते तसं होतं. आणि आता त्याला मी काय करणार आहे, थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे. सगळे घरगुतीच पदार्थ आहेत, असं बाहेरून काही जास्त आणायचं काही नाही आहे. आणि ही एक घेतली मी पितांबरीची पुडी. बेसिंग घासावं. आपण काय करतो, कुणी कुणी हार्पिक टाकतं, हार्पिकने काळं पडतं, ॲसिड टाकतो त्याने पण काळं पडतं. मग हे सर्व डाग खराब झालेले बेसिंग ते कसे स्वच्छ करायचे, तर त्यासाठी आज छोटासा उपाय सांगते मी तुम्हाला. थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, पण ते चौकड लावून घेतलं चारही बाजूनी. आणि आता मी पितांबरीची पावडर टाकते. पितांबरीने फक्त याचेच भांडे स्वच्छ होतात असं काही नाही आहे. तर हे पण आपलं बेसिंग वगैरे सिंक किंवा स्टीलचे नळ असतात ते सगळं व्यवस्थित होऊन जातात. तर याच्या कडाकाठा मी व्यवस्थित घासून घेते. नाहीतर काय करायचं, एक 15 मिनिटं ते सोल्युशन लावून ठेवायचं. संध्याकाळी आपलं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग ते आपल्याला जास्त घासायला त्रास होत नाही. आता मी तुम्हाला लगेच ताबडतोबच दाखवते, कारण मग सिंक रिकामं राहत नाही. कुणी त्यामध्ये कंबाईन फॅमिली असल्यामुळं त्यामध्ये काही ना काही भांडे आणून ठेवतात आणि मग ते घासायचं पण राहून जातं. म्हणून म्हटलं मग चला तुम्हाला फास्टमध्ये दाखवते मी. तर हे घासून घेतले मी आता सगळ्या बाजूने व्यवस्थित असं खसखस घासून घ्यायचं ते. आणि एकदा निघालं नाही का, एकदा घासून घ्यायचं. याला 5-10 मिनटं लागतीलच स्वच्छ करायला, कारण ते खूप रापलेलं आहे ते सिंक. आणि मग या पद्धतीने मी व्यवस्थित ते घासून घेतले बघा. आणि ते महागडे आपले प्रोडक्ट घ्यायचे आपल्याच्याने होत नाही. आपण गावाकडे राहतो, शेतकरी माणसं असतो, कुणी आणत पण नाही आणि आपल्याच्याने होत पण नाही. एकदा आणतो, दुसऱ्या वेळेस आणत नाही. तर हे छोटंसं जे गोष्टी आपल्याकडे गावात अवेलेबल असतील त्या गोष्टीने आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो आहे. फक्त जिद्द आणि आवड पाहिजे. तर आता इथपर्यंत घासून घेतलं आहे. आता परत एकदा मी त्याला घासून घेणार थोडंसं टाकून. बघा मी टाकून परत एकदा घासून घेतलं आहे. आणि आता आपलं सिंक पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ झालं आहे.
तर या पद्धतीने तुम्ही जर केल्या घरगुती छोट्या छोट्या टिप्स वापरून घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं घर पण स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मग आम्हाला पण एक उत्साह येईल आणि मी नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत राहील. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा.